ए राहू दे त्या तिकडं. का कोण येणार आहे काय? नाही मग पण याच्या पुढं इथंच ठेवायच्या त्या. का? पत्र आणि इकडं. प्रति बाबूराव मुठे, किशोर किराणा स्टोर, गोकुळधाम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मीटिंगमध्ये चर्चा झाल्यानुसार आपल्या दुकानाबाहेर मांडून ठेवलेल्या खुर्च्यांचा लोकातला सोसायटीतल्या लोकांना त्रास होतो. दुकानाबाहेर रस्त्यात उभ्या असलेल्या आपल्या रिक्षामुळे रहदारीला अडचण येते. बऱ्याच वेळेला बाहेर पाणी साठून चिखल होतो, अपघात होऊ शकतात, आजार पसरू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. भेटायला बोलवले सेक्रेटरी. आता ह्या दिवाळीची खरेदी करताना ह्याच खुर्चीवर बसून ऑर्डर दिली सगळ्यांनी. ती रिक्षा लोन काढून फिरायला घेतले का? लॉकडाऊनमध्ये ह्याच रिक्षातनं सगळ्यांचं सामान सगळ्यांच्या घरी पोचवलंय. तमालपत्र देता का? थांबा मी देतो. शेठ आपलं तमालपत्र झालंय. तमालपत्र काम झालं की दिलं टाकून. जाऊ दे रे, सगळं गिरायक देव माणसासारखं असतं. पण देव नसतं हे आता समजलं. हे बघ, हे सगळं तपासून घे. तर रमेश साहेबांकडे जायला पाहिजे भेटायला. आता कशाला जाताय? अजून बोलून घ्यायला वय. वा 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 बाबूराव, या. काय म्हणते दिवाळी तुमची? खूप काही म्हणते. जे कधी वाटलं नव्हतं तेही म्हणते. याच्याबद्दल बोलताय होय? कसं आहे बाबूराव, सोसायटीच्या सभासदांच्या मनात काय आहे हे तुमच्यापर्यंत पोचवणं माझं कर्तव्य आहे. सोसायटीचं ठीक आहे, पण सध्या माझी परिस्थिती कशी आहे ती सगळ्याच सोसायटीला, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी बघतो, प्रयत्न करतो, बघतो कसं जमतं ते. नाही बाबूराव, जमवावं लागेल. ठीक आहे, बघतो. येतो. बाबूराव एक मिनिट. बाबूराव, सोसायटीच्या सभासदांनी तुमच्या बाबतीत काय निर्णय घेतला आहे तो मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मग काय की नंतर आपसामध्ये वाद नको, गैरसमज नको. तर ऐका, गोकुळधाम सोसायटीने असा निर्णय घेतला आहे की श्री बाबूराव मुठे यांना 4 नवीन खुर्च्या, रिक्षासाठी अलॉटेड पार्किंग लॉट, दुकानासमोर चिखल होऊ नये म्हणून पेवर ब्लॉक्स, आणि हे सगळं गोकुळधाम सोसायटी तर्फे देण्यात येईल. अरे काय तुम्ही तिथे फक्त एक छानसं तुळशी वृंदावन करा बस. कोरोना बरोबरच्या लढाईत पोलीसवाले आणि डॉक्टर्स हे वॉरफ्रंटवर लढतच होते, पण पाठीमागची आघाडी कोण सांभाळत होतं? तुम्हीच नाही का? म्हणजे तुमच्यासारखेच केबलवाले, इलेक्ट्रिसिटीवाले, दूधवाले, भाजीवाले ही सगळी मंडळी होतीच. आणि आपल्या 417 वाल्या सानी काकूंची तब्येत जेव्हा अधिकच बिघडली तेव्हा तुमच्याच रिक्षाची आपण ॲम्ब्युलन्स केली होती ना. बाबराव, या, तुम्हाला एक गंमत दाखवतो. या या या. सतीश, अरे सतीश, आपला दूधवाला. चला, अजून एक गंमत आहे. चला.
हा तुमचा. कोरोनाच्या अंधारवाटा प्रकाशमान करणाऱ्या अशा असंख्य योद्ध्यांना सलाम करूया. या दिवाळीत 2 आकाशकंदील लावूया, एक आपला, एक त्यांचा.